नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, एक अपडेट दिली होती आपण मागील व्हिडिओमध्ये. ती अपडेट म्हणजे विराटची. विराट अमरापूर मैदानात 7 तारखेला दुसऱ्याच्या मैदानात 100% पळताना दिसणार आहे, अशी मी अपडेट दिली होती. तर नक्की भावांनो ते मैदानाचं झालं काय? तर भावांनो तो मैदान कॅन्सल झालं. तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ देखील बघू शकता की अमरापूर मैदान हा 100% होणार आहे, असे व्हिडिओ देखील पडल्या होत्या. त्यानंतर भावांनो सकाळी अपडेट मिळाली की विराट पळताना दिसणार नाही आणि मी अपडेट रात्रीच टाकली होती. त्यामुळे भावांनो नीट समजलं आलं नाही आणि विराट आपल्याला पळताना दिसला नाही आणि मैदान अमरापूरचं कॅन्सल झालं होतं. तर भावांनो आजच्या व्हिडिओच्या विषयामध्ये आपण सांगणार आहेत की नक्की आपला बकासूरच्या दावणीला जो नंदी होता कबीरा 6300 सीसी तो नक्की आता कुठे आहे आणि भावांनो बकासूरचा 12 तारखेचा पैरा या तिन्हीपैकी एक नंदीसोबत आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. तर भावांनो 3 नंदींची नावं सांगणार आहेत आणि साम्राज्य म्हणजेच साम्राज्याच्या दावणीचा कबीरा नक्की आता कुठे आहे त्याची देखील अपडेट आपण देणार आहोत. तर पहिली अपडेट देऊया कबीराची. कबीरा नक्की कुठे आहे? तर भावांनो कबीरा सध्या तर नाशिकला आहे. तर भावांनो नाशिकला आपला कबीरा घोडाबैलमध्ये पळत आहे. तुम्ही देखील फेऱ्या देखील त्याचे बघितलेच असतील. Instagramवर त्याचे फेरे देखील आपल्याला बघायला मिळत असतात. तर भावांनो कबीरा सध्या आता नाशिकला आहे. भावांनो लवकरच आपल्या बकासूरच्या दावणीला देखील कबीरा लवकरच येईल. तिथनं फेरे टाकून भावांनो नक्कीच त्याचा स्पीड देखील तिकडे वाढेल घोड्याच्या शर्यतीमध्ये. तर भावांनो दुसरी अपडेट म्हणजे बकासूरची. बकासूरचा 12 तारखेचा नक्की पैरे कोणासोबत? तर भावांनो 3 नंदीचे नाव सांगणार आहे. प्रथम नंदी घोटकरांचा सर्जा. भावांनो घोटकरांचा सर्जा किंवा स्वराज किंवा घरनिकीकरांचा राजा या 3 पैकी एक नंदीसोबत आपला बकासूर आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. भावांनो खात्रीशीर अपडेट असणार आहे. या तिन्हीपैकी एक नंदी आपल्याला बकासूरसोबत पळताना दिसणार आहे. नक्कीच बकासूरला देखील शुभेच्छा देऊया. बकासूर आपल्याला 12 तारखेला पळताना दिसणार आहे. बराच दिवस त्याला बकासूरला देखील गॅप भेटणार आहे आणि भावांनो बकासूरने मागील मैदानात देखील 1 नंबर केला होता. तो देखील उजेडात नंदी आला होता. त्याचं नाव होता दुर्गा. तर भावांनो नक्कीच बकासूरला शुभेच्छा देऊया. आणि जो बकासूरसोबत एकदा पळाला होता कार्तिक, तर भावांनो आदत किंग कार्तिक देखील आज 1 नंबरचा मानकरी ठरला. त्याच्यासोबत पळाला द्वारनिकालांचा हारण्या. त्याला देखील शुभेच्छा. कार्तिकला देखील शुभेच्छा आणि ड्रायव्हरला देखील शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.